नातेवाईक झालाय तो प्रभू येशू स्वर्ग सोडून, स्वर्गाचं सिंहासन सोडून आपला नातेवाईक रिलेशन वाला झालाय. कारण त्याला माहित आहे ह्या रक्तमासाच्या नातेवाईकाला वाचवायचं असेल तर ह्याच रक्तमासाचं शरीर मला धारण करून हिचा नातेवाईक, हिचा भाऊ म्हणून मला जावं लागल, हिचा बाप म्हणून मला जावं लागल, या हिचा फ्रेंड म्हणून मला जावं लागल. इथं जी आठ होती, नातेवाईकांनाच ती शेती सोडवायची होती आणि नातेवाईकामधल्यानच त्या मनुष्यासोबत, त्या विधवेसोबत लग्न करायची परंपरा होती. मला हालेलुया. दुसरं रक्त नव्हतं पाहिजे होतं, त्याच रक्तामधलं. कारण त्या ब्लड मधून, त्याच खानदानामधून प्रभू येशू जन्म घेणार होता हे परमेश्वराला माहित होतं. हालेलुया. लक्ष देऊन ऐका. म्हणजे आपण कधी कधी जोपर्यंत आपल्या नातेवाईक म्हणून आपल्या प्रभू येशूला भाऊ म्हणून समजणार नाही, ती व्हॅल्यू, किंमत आपल्यामध्ये ठेवा. जोपर्यंत नात्याचं प्रेम दिसणार, ही माझी येशू टेम्पररी इश्यू नाही पाहिजे. जसं रक्ताचं नातं असतं, मुलाचं आईचं असतं, बहीण भावाचं नातं असतं, जसं नवरा बायकोचं नातं असतं, तसं नातं आपलं प्रभू येशू सोबत जुळलं पाहिजे. नाते